अमरावतीमध्ये प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोटांगण आंदोलन करत दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा तीव्र निषेध करण्यात आला। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संघटनेने या घटनेची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। तसेच संबंधित दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचार आणि योग्य मदत द्यावी आणि विद्यार्थ्यांना शांततापूर्ण आंदोलनाचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। प्रहार सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोटांगण आंदोलनाद्वारे शासनाच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करत विद्यार्थ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा दिला। मागण्या तातडीने मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। दिल्लीच्या पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रातले एक नेते सदाभाऊ खोत हे आंदोलनकर्त्यांना दहशतवादी आतंकवादी म्हणतात। सदाभाऊ सुद्धा आंदोलनातून मोठे झालेले नेते माननीय बच्चूभाऊ कडू यांनी हे म्हटलं आहे की सदाभाऊंनी आपला शब्द मागे घ्यावा। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे। आम्ही साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की आपण रिटर्न गिफ्ट म्हणून या विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक पावले उचला आणि या दिल्ली पोलिसांच्या दडपशाहीचा आम्ही या ठिकाणी भर पावसात गटारामध्ये लोटांगण घालून कलेक्टर ऑफिसवर आलेलो आहे। आमचे शहर प्रमुख महानगर प्रमुख आदरणीय बंटीभाऊ रामटेके, जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू, गणेशभाऊ मारलुकर आणि संपूर्ण टीम या ठिकाणी भर पावसात या ठिकाणी आलेली आहे। या माध्यमातून आम्ही के दिल्ली सरकारच्या दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जाचा आम्ही निषेध करीत आहोत। आम्ही ते व्हिडिओ आम्ही प्रसार माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही ती अमानुष मारहाण पाहिली। त्यांना एखाद्या आरोपीसारखं, तडीपारासारखं, क्रिमिनलसारखं ते देशाचं भविष्य आहे, ते देशाचं उज्ज्वल भविष्य आहे, त्यांना अशी मारहाण झाली, एखाद्या गुन्हेगारासारखी मारहाण झाली। काही मुलींची छेड पोलिसांनी काढली, काहींना बाचे कोंबले, काही विद्यार्थ्यांना खूप मारहाण केलं, विद्यार्थ्यांच्या पालकांना मारहाण केलं। त्याचा आम्ही प्रहार संघटनेतर्फे आज आम्ही इथे जाहीर निषेध करीत आहोत आणि त्या सर्व तेथे ज्या घटनेसाठी जे जिम्मेदार असन त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। आणि नीट पेपरमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नीट पेपर फुटल्यावर आत्महत्या केली त्यांना 1-1 करोड रुपयाचं हे मानधन त्यांच्या परिवारांना भेटलं पाहिजे आणि शिक्षणाचा दर्जा हा सुधारला पाहिजे असं काही घडलं पाहिजे। त्यासाठीच हे जे आंदोलन चालू आहे, आताही जे शिष्टमंडळ आहे या सरकारनं त्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा करावं आणि योग्य न्याय द्यावं, नाही तर संपूर्ण भारतभरात या देशातील जो युवक आहे हा रस्त्यावर येईल आणि संसदेमध्ये घुसेल।